नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी विठ्ठल 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 यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैः स्तवैर् वेदैः संगपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जघनलिहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अष्टसिद्धी नवनिधी के दाता आसवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की विठ्ठल 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 संत संगतीचे काय सांगू सुख आपणा परिखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि पांडुरंग परमात्म्याचे अतिशय जवळचे लाडके भक्त म्हणून ज्यांची ओळख आहे असे संत शिरोमणी श्री नामदेवजी महाराज यांचा हा 4 चरणांचा संतपर प्रकरणातला अगदी साधा सोपा सरळ असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सगळ्यांना कल्पना आहे, तरी सुद्धा त्याचा उच्चार करणं या ठिकाणी गरजेचं समजेल. अनेक संत महात्म्यांच्या पादस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या आपल्या या जंगीपुरा नगरीमध्ये आणि सालाबादाप्रमाणे संपन्न होत असणारा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष 6वे. तसा बराच जुना सप्ताह जुनी परंपरा आपल्या गावातली आहे, पण मध्यंतरी थोडा खंड पडला आणि पुन्हा सप्ताह प्रारंभ झाला आणि पुनश्च या ठिकाणी आपल्या या उत्सवाला प्रारंभ होऊन जवळजवळ 6 वर्ष आता होत आहेत. याही वर्षी संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्यातून सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये दिव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन, श्रीमद भागवत कथा आणि ज्यांच्या रसपूर्ण वाणीतून अमृतमय वाणीतून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात. माझे परम स्नेही परम मित्र ज्यांच्यामुळे इथपर्यंत आलो, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. आदरणीय कल्पेशजी महाराज कळमसरेकर, माझं भाग्य आहे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि पुन्हा सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत, माफ करा, पण
सगळे हे माझे जातीचे मज भेटू कोणी, सगळ्यांच्या पवित्र चरणावर अभिवादन करतो. आमचे कळम सराचे बाबा असतील, इकडे आमचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व संप्रदायातलं अवधूतजी महाराज. खरं तर मला माहीत नाही, इथे आल्यावर त्यांना पाहिल्यावर मला आश्चर्य वाटलं, आनंदही वाटला की महाराज आहेत म्हटल्यावर काही अडचण नाही. कल्पेश महाराजांनाही जायचं होतं पण तेही थांबलेत नाही का. आणि सगळे तुम्ही थंडी भरपूर प्रमाणात असून सुद्धा आणि पांघरून घेऊन का होईना नाही का, पण सगळे उपस्थित आहेत. सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो बरं का. सगळ्यांच्या पवित्र चरणावर या पवित्र व्यासपीठावरून त्रिवार अभिवादन करतो. अगदी धावत्या वेळेमध्ये माझ्या अल्पशा मतीनुसार आणि अभंगाचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. सुंदर साऊंड सिस्टीम रुद्र भैरव साऊंड सावखेडा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विणेकरी बाबा असतील, सगळे टाळकरी, सगळे ग्रामस्थ, माता भगिनी आणि पुनश्च या ठिकाणी बोलायचं झालं तर आनंदाची गोष्ट आहे. इथे आल्यानंतर माहीत झालं खरं तर या वर्षी ज्यांच्या पुढाकारातून म्हणूयात, ज्यांच्या सहकार्यातून म्हणूयात आपला हा उत्सव राबवला जातोय ते परमश्रद्धेय हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी श्री अनिलजी महाराज, आपलं अनिल दादा, अनिल फुलचंद आडनाव परदेशी यांच्या सहकार्यातून म्हणूयात, यांच्या प्रमुख सहभागातून आणि हा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे. नाथ महाराजांनी असंच सांगितलं, खरं तर एकट्याने उत्सव केला पाहिजे म्हटले, एकट्याने महोत्सव केला पाहिजे. पण एकट्याला शक्य होत नसलं तर मग सगळे ग्रामस्थ मिळून सगळ्यांनी एकत्रित येऊन उत्सव राबवला पाहिजे. काही का असेना, कसं का असेना, खरं तर त्यांच्या मनामध्ये हा विचार स्फुरणं, ही संकल्पना निर्माण होणं ही फार मोठी गोष्ट आहे बरं का. फार मोठी गोष्ट आहे, एवढी साधारण गोष्ट नाही. कदाचित श्रीमंतीच्या बाबतीत करोडोची श्रीमंती आणि आपल्याला पाहायला मिळते. काही लोकांकडे किती श्रीमंती हे त्यांनाही माहीत नाही. पण मला वाटतं धर्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी, एक धार्मिक क्षेत्रातल्या कार्यक्रमासाठी, उपक्रमासाठी खऱ्या अर्थाने जिथे पैसा व्यय केला जात असेल, वापर केला जात असेल, खर्च केला जात असेल तर तुकोबरायांचं परफेक्ट प्रमाण त्याच्यासाठी सांगता येईल. उदास विचारे बेच करी जोडून या धन उत्तम व्यवहारे. त्यांचे आणि पिताजी, त्यांचे वडील आदरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी श्री फुलचंद हरचंद परदेशी यांच्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्ताने त्यांनी हा पुढाकार घेतला आणि त्या माध्यमातून एक सुंदर असं स्वरूप आपल्या या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. संतपर प्रकरणातला अभंग आपण सेवेकरता निवडला. या अभंगातून नामदेव महाराज आणि संत सहवासातला अनुभव समाजासमोर मांडतात. नामदेवरायांना जो अनुभव आला संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या सहवासामध्ये, तो नामदेवराय व्यक्त करतात. संत संगत या शब्दाने अभंगाची सुरुवात आहे. मानवी जीवन जगत असताना मला वाटतं प्रत्येकाला कोणाची ना कोणाची संगती करावी लागते. प्रत्येकाचा कोणीतरी मित्र असतो, कोणीतरी प्रत्येकाचा आणि सोबती असतो. बघा, चांगला वागणारा असेल त्यालाही कोणीतरी मित्र आहे की नाही? आहे. आणि वाईट वागणारा असेल त्यालाही कोणीतरी मित्र आहे. चांगल्याचाही मित्र असतो आणि वाईटाचाही मित्र असतो. मित्र प्रत्येकाला असतो बरं का. मित्र नाही असं मला तरी वाटतं शोधून सापडणार नाही. प्रत्येकाला मित्र आहे, प्रत्येकाला संगती आहे. याचं कारण काय? खरं तर बारीक बारीक बोलत नाही, अगदी ठळक ठळक बोलतो, कारण एकच तास शिल्लक आहे आपल्याकडे. अगदी ठळक ठळक बोलतो. मानवी जीवन हे संगती प्रधान आहे. संगती प्रधान म्हणजे माणूस कोणाशी ना कोणाशी संगती करतो, मित्रत्व करतो. प्रत्येकाचा कोणीतरी मित्र असतो, प्रत्येकाची कोणाशी तरी संगती झालेली असते. पण कोणाशी संगती होते तर शास्त्र सांगतं समानशीले व्यसनेषु सख्यम. ज्याचे आचार विचार सारखे असतात, ज्याच्या आवडी निवडी सारखे असतात, त्यांचे विचार सारखे असल्यामुळे त्यांचं लवकर जमतं. बोलू नका, एकच तासात मी थांबणार आहे, काळजी करू नका. तुम्हाला जड जाईल असं मी बोलणार नाही, तेवढ्या करताच मी माझा विषय बदलवलाय आज, बरं का. काळजी करू नका.
तुमचा दोष नाही त्याच्यात, फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका. विषय आला तर मी बोलेल, त्याला स्पर्श करेलच मी तसा. फक्त मला अभंगात प्रवेश करेपर्यंत तुमचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्यात. तुमचं लक्ष मला बोलायला लावणार आहे. विठ्ठल विठ्ठल जास्त अवघड सांगणार नाही मी. ती म्हण आहे बघा, आडात नसलं तर. तुमच्याकडे नाही का? तुमच्याकडे नाही ती म्हण? आडात नसलं तर पोहऱ्यात कुठून येईल, आहे की नाही? आडात नसलं तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? मुळात माझाही मेन प्रॉब्लेम हा आहे, जास्त जड ऐकलं की मलाही डुलके येतात, झोप लागते बरं का. त्याच्यामुळे मी जास्त जड, जास्त अवघड सांगणार नाही. सगळ्यांना समजेल या पद्धतीने बोलेल. फक्त अभंगामध्ये मला प्रवेश करून देऊ द्यात. फक्त तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्यात. ऐका ना, संगती प्रधान जीवन. कोणाची तरी संगती जीवनामध्ये करावी लागते. मग कोणाची संगती करतो माणूस? तर शास्त्र सांगतं, समानशीले व्यसनेषु सख्यम. आचार विचार जिथे जुळतात, आवडीनिवडी जिथे जुळतात, व्यसन जिथे जुळतात, तिथे पटकन मैत्री होते, पटकन संगती होते. ऐक नाही, कोणाची संगती खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. कोणाची संगती केल्यानंतर माणसाचं जीवन हे सफल बनू शकतं, कृतार्थ बनू शकतं. तर त्याच्या करता, संगती करता आपल्याला 4 ठिकाणं पाहता येतात. पहिलं ठिकाण आहे संगती करण्याकरता, ते म्हणजे जीव. दुसरं ठिकाण आहे संगती करण्याकरता, आणि ते म्हणजे संसार. तिसरं ठिकाण आहे संगती करण्याकरता, ते म्हणजे देव. आणि चौथं ठिकाण आहे संगती करण्याकरता, ते म्हणजे संत. काय काय सांगितलं मी? पहिलं ठिकाण जीव. सगळेजण मिळून का होईना करा पूर्ण, एकाला लक्षात राहिलं नसेल तर. पहिलं ठिकाण जीव, दुसरं ठिकाण संसार, तिसरं ठिकाण देव, आणि चौथं ठिकाण संत. बरं का, असं बोलतं चालतं जर असलं ना, तर मला वाटतं 10:30 नंतर मी जे जे बोललो ते आपल्यातल्या कोणालाही बोलता येईल. विठ्ठल विठ्ठल ऐका, चार ठिकाणी संगती करण्याकरता खऱ्या अर्थाने कोणाची संगती घडल्यानंतर काय उपलब्ध होऊ शकतं, काय फायदा होऊ शकतो, एकेका मिनिटातच त्याचा विचार म्हणतो आणि पुढे चालतं. पहिलं ठिकाण आहे संगती करण्याकरता, ते म्हणजे जीव. जीवाची संगती घडल्यावर काही फायदा आहे का? वाटतं का तुम्हाला फायदा आहे? सांगू, एखाद्या अडचणीत तुम्ही मला उपयोगाला याल, किंवा एखाद्या अडचणीत मी तुम्हाला उपयोगाला येईल, याच्या पलीकडे जीवाच्या संगतीने कोणताच फायदा होत नाही. याच्या पलीकडे कोणताच फायदा नाही. फक्त व्यवहारिक फायदा जीवाच्या सहवासातून, जीवाच्या संगतीतून घडू शकतो. त्याच्या पलीकडे जीवाच्या संगतीने कोणताच फायदा नाही. त्याचं दुसरं कारण, मुळात जो दुःखी आहे तो दुसऱ्याला सुख देऊच शकत नाही. देऊ शकेल? नाही देऊ शकत. मला वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाची श्रीमंती वेगळी असेल, प्रत्येकाचा अधिकार वेगळा असेल, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असेल, प्रत्येकाचा रूप वर्ण वेगळं असेल. नाही, या सगळ्या गोष्टींची भिन्नता असेल. पण एक गोष्ट अशी आहे की ती आपल्या सगळ्यांकडे आहे, सगळ्यांकडेच आहे. ऐकणाऱ्यांकडे आहे आणि सांगणाऱ्यांकडे आहे. कोणती? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया. काही लोक म्हणतात, महाराज तुमचं फार चांगलं आहे बा, म्हणतात लोक असं बरं का आमच्याकडे पाहिल्यानंतर. तुमचं फार बरं आहे महाराज, लोक काय सन्मान करतात, पाया पडतात, दक्षिणा देतात, गोड गोड जेवण असतं, काय व्यवस्था. हो हो, खरं सांगा, आम्ही सुखी आहोत असं जर वाटत असेल तुम्हाला, तर मी आता इथे खोटं बोलत नाही. प्रत्यक्ष तुमच्या समोर मी उभा आहे. खरं सांगा, माझ्या तब्येतीकडे पाहून खरंच वाटतं का मी सुखी आहे? मी स्वेटर घातलंय बरं का, स्वेटर घातलंय. स्वेटरमुळे जरा बरं दिसतंय. तसं आपला एकच आजार आहे, आपला एकच अडचण आहे की नाही? खरं सांगू, मी एक विनोद म्हणून नाही सांगत, पण मालेगाव जवळ चंदनपुरी जवळ फार मोठं संस्थान आहे, मास्तर बाबा संस्थान. आणि मोठं संस्थान आहे. तुकाराम बाबा जेऊरकर जिथे आता गादीपती आहेत, तिथे मी कीर्तनाला गेलो. तिथे 4-5 महाराज मंडळी, साधारण 40-50 महाराज मंडळी होती, पण 4-5 महाराज मंडळी आम्ही जेवणा करता गेलो. आता सगळे महाराज म्हटल्यानंतर तब्येत वगैरे असं सगळं व्यवस्थित
आणि त्यांच्यात मीच तेवढा जेमतेम. आणि खरंच बरं का, जेवणाची वेळ झाली, एक जण बोलवण्याकरता आला. म्हटलं का हो किती वाजले, महाराज आले नाहीत का अजून कीर्तनकार आजचे? ते महाराज खुणवत होते, हे महाराज आहेत म्हणून त्यांच्या लक्षात येत नव्हतं. शेवटी त्यांना बोलावं लागलं, अरे हेच कीर्तनकार आहेत आजचे. हे कीर्तनकार आहेत आज. म्हटले वाटत नाही. म्हटलं वाटणारच नाही, वाटण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे, काहीच नाही. गाडी नाही, दाढी नाही, बॉडी नाही, काहीच नाही. एक आजकाल काय झालं, थोडस दिसण्यावर जास्त कधी कधी असं होतं. असाही अनुभव मी घेतला अवधूत महाराज. एखादे तब्येतवाले महाराज माझ्यासोबत जर नेले, आता ते सहज सोबत असतात, मलाही तेवढा आधार असतो. काही अडचण आली म्हणजे यांना पुढे करता येईल म्हणून, आहे की नाही. फक्त कीर्तन असलं की म्हटलं म्हणजे आपल्याला उभं राहतंय. पण बऱ्याचदा काय होतं, कीर्तनाच्या आधी सोबत एखादा व्यक्ती, एखादे महाराज जर मी नेले, तर जो येतो तो त्यांच्याच पाया पडतो. म्हणजे मी जसा तिथे गेलोच नाही, मी नाहीच आहे समोर, असं वाटतं. काहीतरी पाप असलं पाहिजे आपलं. कीर्तन झाल्यावर मग कदाचित लोक काहीतरी प्रतिसाद देतात, पण कीर्तनाच्या आधी अजिबात नाही, विषयच नाही. कीर्तनकार वाटतच नाही म्हटले. मी म्हटलं कीर्तनकार वाटत नाही असं बोललात तर काही अडचण नाही, पण दुसरं काही वाटत नाही एवढं बरं आहे. काही अडचण नाही, कीर्तनकार नाही वाटलो तरी, मी साधा टाळकरी वगैरे असं विनयकरी असं काहीतरी वाटलो तरी भरपूर आहे माझ्यासाठी, नाही का. जो देखे सो दुखी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. दुःखाचं कारण कदाचित वेगवेगळं असेल, भिन्न असेल आपलं. तुमचं जे दुःख आहे ते यांचं नाही, यांचं जे ते माझं नाही, माझं जे ते यांचं नाही. नाही, प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. पण खरं सांगा, प्रामाणिकपणे दुःख नाही असा कोणी आपल्यात आहे का? खात्रीने सांगू शकेल कोणी? कोणीच नाही. का? प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. दुःखाचं कारण वेगळं असेल. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि के दास. कोई तन दुखी, आजार व्याधी रोग, तन दुखी. कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, पैशाशिवाय जाऊ द्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. मुळात ज्याचं जीवन दुःखाने भरलेलं असेल तो दुसऱ्याला सुख देऊ शकेल का? बोला, इकडे लक्ष द्या. ज्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या दुःख असेल तो दुसऱ्याला सुख देऊ शकेल? नाही देऊ शकत. त्याला आता बाजूला करून द्या बरं का. कारण जीव म्हटला की प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, म्हणून जीवाच्या संगतीने सुख मिळणं शक्य नाही. त्याला बाद करा, त्याला बाजूला ठेवा. आता दुसरं ठिकाण संगती करता ते विचारात घ्या. कोणतंही दुसरं ठिकाण? वा, संसार. संसाराचा जर विचार केला तर मला असं वाटतं मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलू नये. का? तुम्ही सगळे अनुभवी आहेत माझ्यापेक्षा त्याच्यात. संसारात सगळे अनुभवी आहेत. पण आपण संत वाङ्मय जर पाहिलं तर कितीतरी प्रमाण आपल्याला पाहता येतात. संसार दुःख मुळा चौकळे इंगाळा, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली, ओढाळ कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. दुःख बांधवाडे आहे हा संसार, दुःख बांधवाडे आहे हा संसार, दुःख बांधवाडे आहे हा संसार. सुखाचा विचार
संसार दुःख मूळ, नाही का? कितीतरी प्रमाण पाहता येते. आणि का दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे. अनेक दुःखे सांगू किती, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्ती क्षीण त्याचा वाहू नये, चित्ती क्षीण त्याचा वाहू नये. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्ती क्षीण त्याचा वाहू नये, चित्ती क्षीण त्याचा वाहू नये. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. जाऊ दे, शेवटचा पुरावा देतो आपल्या धर्मग्रंथातला, भगवद्गीतेतला. दुःखालयम शाश्वतम, दुःखालय, जिथे दुःख ठासून भरलेलं आहे. जाऊ द्या, ज्याचं बीज दुःखाचं आहे, ज्याचं बीज दुःखाचं आहे, त्याला सुखाची फळं लागतील का? नाही. म्हण आहे आपल्याकडे, बीज बोया बबुल का, आम कहा से आहे. दुःखाचं बीज असेल तर त्याला सुखाचं फळ लागणं शक्य नाही. म्हणून संसाराची संगती करून सुख मिळतं हा आपला गैरसमज आहे. त्यालाही बाद करा, त्यालाही बाजूला ठेवा. तिसरं ठिकाण आहे संगती करण्याकरता. कोणतं? देव. देवाची संगती करून फायदा आहे का? तुम्ही म्हणाल एवढ्या थंडीत एवढी सगळी जमवा जमव, काम धंदे सगळं बाजूला ठेवा, घराच्या जबाबदाऱ्या सगळ्या बाजूला ठेवा, कथा ऐका, काकडा, हरिपाठ, कीर्तन, हे देवासाठी नाही तर कोणासाठी? आता मी तुम्हाला प्रश्न केला, देवाची संगती करून फायदा आहे का? कदाचित तुमच्यातल्या एखाद्या व्यक्तीने जर मला विचारलं, महाराज याचं उत्तर मी सांगतो, पण आमचाही प्रश्न आहे, काय तुम्ही शुद्धीवर आहात का? अरे आमचं का डोकं फिरलं एवढं जमवायला, हे सगळं करायला? देवासाठी नाही तर कोणासाठी? आणि असा कसा प्रश्न विचारला तुम्ही, देवाची संगती करून फायदा आहे का म्हणून? पण मी पटवून देईल तुम्हाला, देवाची संगती घडून सुद्धा फायदा नाही, नाहीच. विठालन विठालन, देव भेटूनही फायदा नाही. सोप्या भाषेत बोलतोय. आता इथून पुढे तुमची जबाबदारी वाढली बरं का. काय एवढंच ऐकून कोणी झोपलं तर तो कायमसाठी तेवढंच डोक्यात ठेवेल. इथून पुढची जबाबदारी वाढली. आता लक्षपूर्वक ऐकावं लागेल तुम्हाला. देव भेटून सुद्धा फायदा नाही. काय पुरावा आहे? काय पुरावा आहे याला? कारण इथून जे बोललं जातं ते पुराव्यानिशी बोललं गेलं पाहिजे. बरोबर आहे? काल्पनिक बोलणं नसलं पाहिजे, म्हणजे पुराव्यानिशी असलं पाहिजे. आधारा वाचून काय सांगशील कहाणी, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे, नाही का? कितीतरी प्रमाणात आधार पाहिजे, पुरावा पाहिजे. मग तुम्ही जे बोललात देव भेटून फायदा नाही, याला काय पुरावा? चला सगळ्यात मोठा पुरावा तुमच्या समोर मांडतो. ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडला, त्या नामदेवरायांचं चरित्र जर आपण पाहिलं तर त्या नामदेवरायांच्या जीवनामध्ये देव भेटलेला नव्हता का? देवाची संगती नव्हती का? सांगू हवा, आमच्या स्वप्नातही तो अजून येत नाही, अजून आलेला नाही. बरं, अजून आमच्या स्वप्नात कधी आला नाही देव, पण तोच परमात्मा, तोच आणि देव नामदेवरायांना आईसाहेब मुक्ताई म्हणतात 24 तास उपलब्ध आहे. 24 तास अखंड दयाला देवाचा शेजार. अखंड, अखंड या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यात खंडच नाही. 24 तास देव ज्या नामदेवरायांजवळ राहतो. थोडस वाक्य बदलवतो. नामदेवराय 24 तास देवासोबत राहतात. बरोबर आहे? 24 तास नामदेव महाराज देवासोबत राहतात. मला सांगा, नामदेव महाराज देवासोबत बोलतात, देवासोबत झोपतात, देवासोबत बसतात, देवाला जेव घालतात, देवाला दूध पाजतात, देवासोबत 24 तास राहतात नामदेवराय. मग एवढा अधिकार नामदेवरायांचा की परमात्मा 24 तास त्यांना उपलब्ध आहे, तरी सुद्धा गोरोबा काकांनी त्यांना कच्चं मडकं ठरवलं की नाही? बोला, ठरवलं. सगळ्या संतांमध्ये ज्या वेळेला गोरोबा काकांनी थापटणं मारलं, नामदेवरायांना रडायला लागलेत आणि गोरोबा काकांनी सांगितलं, म्हटले हे कच्चं मडक आहे. ज्या नामदेव महाराजांना परमात्मा 24 तास उपलब्ध आहे, त्या नामदेवरायांना जर कच्चं मडकं ठरवलं जातं, तर आमचा नंबर कुठे? आपला नंबर कुठे?
24 तास परमात्मा उपलब्ध असताना त्यांना कच्चं मडकं ठरवलं जातं. पुढचा प्रसंग कदाचित आपल्याला माहित असेल. नामदेवरायांना जावं लागलं विसोबांकडे. विसोबांचा अधिकार लक्षात आल्यानंतर विसोबांच्या चरणावर नतमस्तक झालेत. विसोबांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं आणि ती दृष्टी देऊन टाकली. कोणती? नामदेवराय आजपर्यंत फक्त गाभाऱ्यात देवाचं दर्शन करत होते, फक्त मंदिरात देव पाहत होते. पण जेव्हा विसोबांच्या चरणावर नतमस्तक झाले त्यावेळेला विसोबांनी त्यांना ती दृष्टी दिली. बघा, बोलतो एक वाक्य बोलतो. शास्त्रामध्ये दृष्टीचे 3 प्रकार सांगितलेत. गोड आहे, आवडेल तुम्हालाही कदाचित. शास्त्रामध्ये दृष्टीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक भावदृष्टी, एक भावदृष्टी, एक चर्मदृष्टी आणि परमार्थामध्ये लागते, देवाला पाहण्याकरता लागते ती दिव्य दृष्टी. बर का? थोडासा क्रम उलट सुलट झाला माझा, आता सोयीने सांगतो. पहिली आहे चर्मदृष्टी, व्यावहारिक दृष्टी, जी तुमच्या आपल्या सगळ्यांकडे आहे. आपल्या सगळ्यांकडे जी दृष्टी आहे, ज्याच्याने आपण सगळे एकमेकाला पाहू शकतो, हे जग पाहू शकतो, ही चर्मदृष्टी आहे, ही व्यावहारिक दृष्टी आहे. या दृष्टीने जग पाहता येतं. चर्मदृष्टीने जग दिसतं, भावदृष्टीने साधू ओळखता येतो आणि दिव्य दृष्टीने परमात्म्याला पाहता येतं. दिव्य दृष्टीशिवाय परमात्म्याला पाहता येत नाही. पटवून देऊ तुम्हाला, ऐका. कुरुक्षेत्रावर भगवद्गीता जी सांगितली, आपण बोलून गेलो, त्या भगवद्गीतेचा मला वाटतं 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन योग. भगवान परमात्म्याने अर्जुनाला विश्वरूप दाखवावं. विश्वरूप, हजारो रूप दाखवलीत वेगवेगळी, आणि अर्जुनाला सांगितलं, बघ माझे अनंत रूप आहेत, हजारो रूप आहेत. अर्जुनाने सांगितलं, देवा मला काहीच दिसत नाही. तुम्ही दाखवताय खरं, पण मला दिसत नाही. का? म्हटले ती दृष्टीच माझ्याकडे नाही, आणि म्हणून मला अगोदर दिव्य दृष्टी द्या. दिव्यम ददामि ते चक्षुः पश्यमे योगमैश्वरम, नाही का? आणि मग दिव्य दृष्टी दिली भगवान परमात्म्याने अर्जुनाला. पश्यमे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रशः नाना विधानि दिव्यानि नाना वर्णाकृतीनि च. अर्जुना, बघ माझी हजारो शेकडो रूप आहेत. जेव्हा दिव्य दृष्टी दिली भगवान परमात्म्याने, तेव्हा अर्जुनाला तो परमात्मा दिसला. आणि तीच दृष्टी संतांकडून प्राप्त झाली. मी प्रमाणही सांगून जाईल तुम्हाला. येवोनी गुरुनाथे माथा ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गरजत चालेला फिटला अज्ञान अंधारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारो, किंवा कृष्णांजन एक वेळा थोडा घातला अडळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला सोजवळ बापरक मध्ये विठ्ठल दिनाचा दयाळ. जाऊ द्या, तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो मी, पटून द्या. एखाद्याला वाटलं, आपल्याला हा सप्ताह चालू आहे, एखाद्याला वाटलं आपल्याला भजनी मंडळासाठी चांगला विणा घेऊन द्यायचा. आपल्याला भजनी मंडळासाठी चांगला विणा घ्यायचाय, चांगला मृदंग घ्यायचाय, आपल्याकडून भेट द्यायचाय. वाटलं एखाद्याला, खरं सांगा, तो मृदंग घेण्याकरता तुम्ही दुकानामध्ये कोणाला घेऊन जा? वा, ज्याला पक्वाजातलं ज्ञान आहे, ज्यांना पक्वाजातलं कळतं. आता थोडी भाषा बदलवतो. पक्वाजातलं कळता हा शब्द काढतो आणि दुसरा शब्द वापरतो. ज्यांना पक्वाजातली दृष्टी आहे, तुमच्या लक्षात येत आहे का? ज्यांना पक्वाजातली दृष्टी आहे त्यांनाच तुम्ही पक्वाज घेण्याकरता न्याल. मग माझा प्रश्न आहे, जर व्यवहारातली साधारण सामान्य वस्तू घेण्याकरता जर आपल्याला, आणि विशेष ते त्याच्यातलं ज्ञान, त्याच्यातली दृष्टी असावी लागते, तर मला सांगा, इथे परमात्मा पाहण्याकरता दिव्य दृष्टी नकोय? विशेष दृष्टी नकोय? दिव्य दृष्टीची गरज आहे. अर्जुनाला ज्या वेळेला आणि विसोबांनी मस्तकावर हात ठेवला, कृपा केली, आणि नामदेवरायाला, माफ करा, नामदेवराय तिथून परत पंढरपूरच्या दिशेने येत असताना देवाने परीक्षा पाहिली कुत्र्याच्या रूपाने. कुत्र्याच्या रूपाने आलेल्या परमात्म्याला नामदेवरायांनी बरोबर ओळखलं. चपात्याने येत असताना नामदेवराय म्हटले, देवा अरे कोरड्या खाऊ नको, पोटात दुखेल, हे घे तुपाची वाटी घेऊन आलो. कुत्र्याच्या रूपातल्या त्या देवाने विचारलं, नामदेवा आता कसं काय ओळखलं? म्हटले, ती कृपा माझ्यावर विसोबांनी केली, त्यांच्याकडून ती दृष्टी मला प्राप्त झाली. बरोबर आहे? मला सांगा, ती दृष्टी विसोबांकडून प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थाने विसोबांना त्यांनी गुरु केलं. मला सांगायचं काय, देव दिसणं वेगळं आहे आणि देव कळणं वेगळं आहे. नामदेवरायांना 24 तास देव दिसतच होता, पण कदाचित कळत नव्हता. तो फक्त गाभाऱ्यापुरता त्यांच्यासाठी मर्यादित होता. पण विसोबांच्या मध्यस्थीमुळे झालं काय की सगळीकडे परमात्मा दर्शन नामदेवरायांना व्हायला लागलं. आणि म्हणून
देव जर संतांच्या मध्यस्थी विना भेटला तर तो भेटून फायदा नाही. इथे जर विसोबांनी मध्यस्थी केली नसती नामदेवरायांच्या जीवनात तर नामदेवरायांना देव भेटून फायदा होता का? नाही. बघा मी पटवून देतो, अजून प्रमाणही सांगता येतील आपल्याला. मी पटवून देतो. कल्पना करा आपल्या आजूबाजूला कोणीच नाही, आपण एकटेच आहेत. अशा वेळेला प्रत्यक्ष परमात्मा आपल्या समोर हजर झाला, प्रत्यक्ष परमात्मा आपल्या समोर प्रकट झाला आणि देवाने सांगितलं मी देव आहे, मी देव आहे. खरं सांगा पटेल का आपल्याला? खरं तर जो तोंडाने सांगतो तो देव नसेलच, आहे की नाही? आपण मानणार नाहीत त्याला, मानणारच नाहीत का? मानू ना केव्हा? जेव्हा ज्ञानोबारायांसारखे, तुकोबारायांसारखे, सावता महाराजांसारखे, सेना महाराजांसारखे, निळोबारायांसारखे यांच्यासारखे संत ज्या वेळेला आपल्याला सांगतील अरे बाबा हा देव आहे, नाही नाही अरे हाच देव आहे, असं ज्या वेळेला संत सांगतील त्यावेळेला आम्ही डोळे बंद करून त्याला देव मानायला तयार असतो. बरोबर आहे? प्रमाण सांगतो. संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद तिथे ग्वाही. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. देव भेटावा पण तो संतांच्या मध्यस्थीने भेटला पाहिजे तरच फायदा आहे. जर तो संतांच्या मध्यस्थी विना भेटला तर तो भेटून फायदाच नाही. म्हणून तिसरं ठिकाण तेही बाद करा. चौथं ठिकाण आहे ज्यांच्या मध्यस्थीने देव भेटून फायदा होतो, खऱ्या अर्थाने संगती त्यांची केली पाहिजे. ते कोण आहेत? तर ते संत आहेत. संतांची संगती घडली पाहिजे. ऐका बरं का, संतांची संगती घडली पाहिजे. नाही नाही संगतीच्या बाबतीत कितीतरी आपल्याला भजन अभंग वगैरे, संतांच्या सहवासाचा, संतांच्या संगतीचाच आग्रह संतांनी धरलेला. संतन के संग लागा रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागा रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागा रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संगती करावी ती संतांची. आता हे मी सहज बोलून गेलो, पण खरं सांगा संतांची संगती घडणं इतकं सोपं आहे का? ते काय बाजारातली वस्तू आहे? बाजारातली वस्तू आहे जाऊन लगेच मिळवणं? नाही नाही. संतांची संगती घडणं किंबहुना संत भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. प्रमाण सांगतो. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. केवळ अवघड नाही तर बहु अवघड आहे, फार अवघड आहे संत भेटणं. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संतांचा. संत भेटणं दुर्लभ आहे. अजून सांगतो. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळासी आली, परमानंदू आजी मानसी, भेटी झाली या संतासी. किंवा श्रीमद भागवतामध्ये गोड वर्णन आहे, नाही का? भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, पुण्य फळले बहुता दिवसा. जाऊ द्या. हा भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, जोडी संत पाय,
भाग्याचा उदया संत पाय पुण्य असल्याशिवाय भाग्य असल्याशिवाय खऱ्या अर्थाने संत जीवनामध्ये भेटत नाही. अत्यंत दुर्लभ आहे संत भेटणं. पण दुर्लभ जरी असलं तरी नामदेवरायांचं पूर्व पुण्य उदयाला आलं आणि त्यांच्या जीवनामध्ये संतांचा सहवास घडला. त्या संतांच्या सहवासामध्ये नामदेवरायांना जो अनुभव आला तो अनुभव नामदेव महाराज आणि आपल्या चारही मुलांसमोर प्रगट करतायत. नारा, विठा, महादा, गोंदा हे चौघे पुत्र. नामदेवरायांना 4 मुलं आणि चारही मुलांना ज्या वेळेला नामदेवराय सांगतात, बाळा दुर्लभ असणारा संत सहवास, संत संगती माझ्या जीवनामध्ये माझ्या परम भाग्याने मला प्राप्त झाली. वा 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 बाबा, काय भाग्यवान आहेत तुम्ही. अत्यंत दुर्लभ संत संगती तुमच्या पूर्व पुण्याने तुमच्या जीवनामध्ये संत सहवास लाभला. पण आमचा प्रश्न आहे काय, त्या संतांच्या संगतीत तुम्हाला काय मिळालं. नामदेवराय म्हटले, मला सुख मिळालं, सुख. वाह, रात्रंदिवस प्रत्येक जीव, प्रत्येक मनुष्य प्राणी ज्या सुखाकरता प्रयत्न करतोय ते सुख तुम्हाला संतांच्या संगतीत मिळालं. पण आमचा प्रश्न आहे, ते सुख कशा स्वरूपातलं होतं, ते सुख किती प्रमाणातलं होतं बाबा खऱ्या अर्थाने, आणि तेवढं आम्हाला सांगा. नामदेवराय म्हटले, खरं सांगू, सुख मिळालं इतकंच मला सांगता येईल. संत सहवासात सुखाची प्राप्ती झाली इतकंच मला सांगता येईल. पण ते सुख कसं होतं, किती प्रमाणात होतं, त्याची वाच्यता मी करू शकत नाही. त्याच्याबद्दल मी काय बोलू. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, देवाकडे काही जादू आहे. खरं तर कोणालाच कमी समजायचंच नाही बरं का. कोणाकडे काय आणि दिलेलं असेल देवाने हे सांगताच येत नाही. कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही बरं का. प्रत्येकाला एक वेगळी कला आणि भगवान परमात्म्याने दिलेली. खरं तर त्याच्यात आनंद मानला पाहिजे, त्याच्यात आनंद घेतला पाहिजे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. नामदेवराय म्हटले, ते सुख त्याची वाच्यता करता येणार नाही. त्याच्याबद्दल मी काय बोलू, काय सांगू सुख, त्याच्याबद्दल बोलताच येणार नाही का. कारण ते वर्णनाच्या पलीकडे आहे, वाणीच्या पलीकडचं आहे. त्याच्याबद्दल बोलण्याकरता माझ्याकडे शब्दच नाहीत. मी काय बोलू, काय सांगू सुख. खरं तर काही गोष्टी जीवनामध्ये अशा असतात की ज्यांच्याबद्दल बोलताच येत नाही, शब्दच नसतात बोलण्याकरता. आणि त्याच्यातला संत सहवास काहीच बोलता येणार नाही बरं का. सुख प्राप्त झालं एवढंच सांगता येईल, पण ते कशा स्वरूपातलंय, किती प्रमाणातलंय, त्याच्याबद्दल काही विशेष तर म्हटले त्याच्याबद्दल काहीच बोलता येणार नाही, वाच्यता करता येणार नाही. त्याच्याबद्दल काय सांगू सुख. मग बाबा जर काहीच सांगता येत नसेल तर आमच्यासारख्या साधारण सामान्य लोकांना आणि त्याच्याबद्दलचं महत्व कळेल कसं. तेव्हा नामदेवराय उत्तरार्धामध्ये संतांचा स्वभाव सांगतात. आपण
पारिखे नाही तेथे. साधू जीवन म्हटलं की साधूच्या जीवनामध्ये आपला आणि परका हा भेद नसतो, बरं का. जाऊ दे, मी डायरेक्ट ठळक बोलतो. आपला आणि परका हा भेद फक्त व्यवहारामध्ये तो तुमच्या आमच्याकडे पाहायला मिळतो, पण साधू जीवनामध्ये अपपर भाव नाही. एक वाक्य बोलेल, जिथे आपला आणि परका हा भेद आहे तिथे साधू नाही, तो साधू नाही. ज्याच्या ठिकाणी आपला आणि परका हा भेद आहे तो साधू नाही, आणि साधू असेल तर त्याच्या ठिकाणी आपला आणि परका हा भेदच नाही. ज्ञानोबरांनी विश्वात्मक परमात्म्याकडे मागत असताना आणि फक्त विशिष्ट समाजाच्या, विशिष्ट जातीच्या, विशिष्ट वर्णाच्या लोकांसाठीच मागितलं नाही, मग किंबहुना सर्व सुखी सगळ्यांकरता सुखाची मागणी केली. अवघाची संसार सुखाचा करीना, नाही का. सर्वांबद्दल आपलेपण आहे. जाऊ द्या, भगवद्गीतेतला एक श्लोक आहे, अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुणा एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमे. ज्ञानोबरायांनी या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये गोड दृष्टांत दिलेत. तुम्हालाही आवडतील इतके गोड दृष्टांत आहेत. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराय सांगतात, नदीवर गाय पाणी पिण्याकरता गेली. गाय नदीवर पाणी पिण्याकरता गेली. त्या गायीने पाणी पिऊन आपली तहान भागून ती गाय तिथून निघून गेली. पण गाय परत गेल्यानंतर आता लगेच त्या नदीवर पुन्हा पाणी पिण्याकरता वाघ गेला. वाघ, खरं सांगा, ती नदी त्या वाघाला पाणी पिऊ देईल का? मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय? नाहीतर मी फक्त 10:30 पर्यंत चालू ठेवेल एकसारखा. तुमच्यापर्यंत काही पोहोचत नसेल तर माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही. गाय नदीवरून पाणी पिऊन गेली. आता वाघ आला. नदी वाघाला पाणी पिऊ देईल का? पिऊ देईल ना. नदी कसं नाकारेल त्याला? का त्याला वाघाला नाकारेल ती? नाही, हा हिंस्र प्राणी आहे, इतर प्राण्यांना मारतो म्हणून याला पाणी पिऊ द्यायचं नाही असं म्हणते नदी. ज्ञानोबरायांची भाषा ऐका ना. का गायीची तृषा हरू व्याघ्रा विष होऊनी मारू ऐसे देण्याची गा करू तोय जैसे. तोय म्हणजे पाणी. नदी असं म्हणत नाही व्याघ्रा विष होऊनी मारू, वाघाला विष बनवून याला मारून टाकायचं असं म्हणते का नदी? असं ती कधीच म्हणत नाही. तिच्या ठिकाणी दोन्ही सारखे. तसं साधूचं जीवन आहे, आपणा पारिखे नाही तेथे. अजून एक दृष्टांत सांगतो. 12वा अध्याय इतका गोड आहे. सगळे भगवत भक्ताची लक्षणच सांगितलेली आहेत. 19 श्लोकांमध्ये भगवत भक्ताचीच लक्षणं सांगितलेली आहेत 12व्या अध्यायात. पुन्हा एक दृष्टांत सांगता येईल. जो खांडावया घाव घाली कालावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्याने झाड लावलं त्यालाही झाड सावलीच देत. खांडावया घाव घाली, ज्याने त्याला तोडण्याकरता हातात कुऱ्हाड घेतली त्या तोडणाऱ्याला सुद्धा वृक्ष सावलीच देतो की नाही? दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जाऊ द्या, अजून एक दृष्टांत सांगतो ज्ञानोबरायांनी सांगितलेला. ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू गाडी तया कडू नोहेची जेवी. इक्षदंडू याचा अर्थ सांगेल का कोणी? इक्षदंडू म्हणजे काय? वा, एकदा टाळी वाजवा त्या बाबांचे. इक्षदंडू ऊस. खरं सांगू का, तुम्ही ग्रंथांपर्यंत पोहोचत नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला फार बरे दिवस आहेत. तुम्ही ज्या दिवशी ज्ञानेश्वरी गाथा हे वाचायला लागाल त्या दिवशी आम्हाला सुद्धा अभ्यास करूनच यावं लागेल कीर्तन करायला, बर का. इक्षदंडू म्हणजे ऊस. ज्ञानेश्वरी दृष्टांत दिलाय. इक्षदंडू म्हणजे ऊस. ऊस ज्याने लावला त्याच्यासाठी तो गोड आहे, आणि ज्याने चरख्यात टाकला त्याच्यासाठी कडू आहे का? नाही ना. तरी इक्षदंडू पाळी तया गोडू गाडी तया कडू नोहेची जेवी. दोघांकरता तो सारखाच आहे. शेवटचा दृष्टांत देतो, नाही का. परिसाला तोडण्याकरता कुऱ्हाडीने लोखंडाने विचार केला की याला आपण तोडलं पाहिजे का? याच्यामुळे आपल्याला कोणीच महत्व देत नाही, म्हणून कुऱ्हाडीने परिसावर घाव घातला. परिसावर कुऱ्हाडीने घाव घातला, परिस तुटला, फुटला, त्याचे तुकडे झाले. परिसाचे तुकडे झाले. तो स्वतः संपला, स्वतः तुटला. पण खरं सांगा, कुऱ्हाडीचा स्पर्श ज्या वेळेला तोडण्याच्या हेतूने परिसाला झाला तेव्हा त्या कुऱ्हाडीत काय बदल झाला असेल?
ज्ञानोबा म्हणतात जरी परिसाला तोडण्याकरता कुऱ्हाडीने वार केला तरी परिसाचा स्वभाव आहे, तो स्वभाव परीस सोडत नाही. परिसाला स्पर्श कुऱ्हाडीचा झाल्याबरोबर, मी नाही सांगत, ज्ञानोबारायांची उभी वरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाचे अंगी कि ते मिळतीये प्रसंगी सोन्याची होईल. वरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाचे अंगी ते मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. आणि मला वाटतं साधूचं जीवन असंच आहे. आपणा पारिखे नाही तेथे. खरं तर आपला आणि परका हा भेद साधूच्या जीवनामध्ये नाही. अजून एक उदाहरण मला सांगता येईल. तुकोबाराय यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय रोज नित्यनेमाने भजन करून संध्याकाळच्या वेळेला घरी येत असताना एक दिवसाचा प्रसंग, एका व्यक्तीने तुकोबारायांना उसाची मोळी दिली. ऐका बरं का, उसाची मोळी दिली. जगद्गुरु तुकोबारायांनी ती मोळी आपल्या खांद्यावर घेतली आणि घराच्या दिशेने निघाले. झालं असं, घराकडे जात असताना रस्त्यात लहान लहान मुलं खेळत होती. तुकोबारायांच्या खांद्यावर उसाची मोळी पाहिली आणि सगळे मुलं खेळणं सोडून तुकोबारायांच्या पाठीमागे धावायला लागले. तुकोबारायांनी काय केलं, एक एक ऊस त्या प्रत्येक मुलाला वाटत गेले. प्रत्येकाच्या हातावर एक एक ऊस ठेवला, एक एक ऊस ठेवला. घरी पोहोचले जगद्गुरु तुकोबाराय, घरी पोहोचलेत. त्यांच्या सौभाग्यवती आमच्या आईसाहेब, आणि त्यांना माहित होतं की आज तुकोबारायांना कोणीतरी मोळी देणार आहे, हे सकाळीच माहित झालेलं होतं. तेव्हा त्यांनी विचारलं, म्हटले महाराज तुम्हाला तर मोळी भेटणार होती आणि एकच ऊस कसा काय आला? कारण तुकोबाराय घरी पोहोचले तेव्हा एकच ऊस होता हातात. तुम्हाला तर मोळी भेटणार होती, आज ऊस एकच कसा काय आला? एकच ऊस आणला? महाराज म्हटले अगं मोळीच भेटली, बाकीचे ऊस. म्हटले काय झालं? रस्त्याने येता येता लहान मुलं खेळत होती, त्यांनी मागितले, मी प्रत्येकाला ऊस देऊन टाकला. आई साहेब रागावल्या, म्हटले महाराज हा तरी कशाला आणला? हाही देऊन टाकायचा, का आणला तो घरी? तुकोबाराय म्हटले आवळे मागणारे संपले म्हणून तो आला घरी. मागणारा भेटला असता तर तो तरी कशाला आला असता? मागणारे संपले म्हणून तो घरी आला. आता आपला विचार करू, आपण बाजारातून खाऊ घेतला, आपण वाटतच येतो का नाही? वाटत येतो? नाही नाही, घरी आपले मुलं आहेत, आपले मुलं आहेत. आपला आणि परका हा भेद आपल्या ठिकाणी आहे म्हणून आपण जीव आहोत. आपला आणि परका हा भेद साधूच्या ठिकाणी नाहीच म्हणून ते साधू आहेत, म्हणून ते संत आहेत. विठालम विठालम विठालम. खऱ्या अर्थाने साधू संत आणि हे उदारता, ही विशालता त्यांच्याजवळ असल्यामुळे मला वाटतं जगाच्या पाठीवर, आणि जर कोण मोठं असेल तर नामदेवरायांनी त्याचं उत्तर सुद्धा दुसऱ्या चरणात दिले. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर
जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं कोण? विशाल अंतःकरण, उदार अंतःकरण असल्यामुळे जगाच्या पाठीवर एकमेव साधू मोठे आहेत. साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं. कलियुगी त्रिवार सांगितलं नामदेवरायांनी. साधू पेक्षा दुसरं कोणी मोठा नाही. खर तर 4 वर्ण आहेत. प्रत्येक वर्णामध्ये मोठ्याची वेगळी व्याख्या आहे. त्याचा विचार आता मला इथे मांडायचा नाही. पण इथे साधूला नामदेवरायांनी मोठं म्हटलेलं आहे. साधू मोठा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी, कलियुगात सगळ्यात मोठं कोण असेल तर साधू आहे. बरं, साधूच मोठे काय? अगदी 10 मिनिटात, 15 मिनिटं वेळ आपल्याकडे अजून आहे. 15 मिनिटात मी थांबणार आहे. एवढा विचार मांडतो आणि थांबतो. साधू मोठे नामदेवराय म्हणतात. का मोठे? 4 कारणांनी साधू मोठे आहेत. संगतीचे 4 आणि प्रकार आपण पाहिले आहे ना. 4 प्रकारची संगती पाहिली. तसे साधू मोठे का? साधू मोठा का? तर त्याच्या करता सुद्धा 4 प्रकाराने त्याचा विचार करता येईल. 4 कारणांनी साधू मोठा आहे. इंद्रियांवर सत्ता म्हणून साधू मोठा आहे. इंद्रियांवर सत्ता म्हणून साधू मोठा. समाजावर सत्ता म्हणून साधू मोठा. काळावर सत्ता म्हणून साधू मोठा. आणि देवावर सत्ता म्हणून साधू मोठा. विठ्ठल 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 विठ्ठल. इंद्रियांवर सत्ता म्हणून साधू मोठा. तुम्ही म्हणाल काय विशेष काय आहे त्याच्यात इंद्रियांवर सत्ता मिळवणं? पण इतकं सोपं नाही इंद्रियांवर सत्ता मिळवणं, बरं का. आपल्याबद्दल बोलायचं झालं तर न बोललेलं बरं का. इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रिय जसं म्हणतील तसं आम्ही वागतो. आम्ही इंद्रियांच्या ताब्यात आहोत. पण साधूचं जीवन तसं नाही. मग साधू हे इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतात. मी बोलेल, तुकोबारायांचं प्रमाण सांगेल. काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. ओ इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि तुका म्हणे दिले दोन्ही. पुढचे शब्द ऐका. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबाराय म्हणतात आम्ही इंद्रियांचे धनी झालो, इंद्रियांचे मालक झालो. का? सर्व इंद्रियांवर त्यांची सत्ता आहे. इंद्रियांना इकडे तिकडे ते भटकूच देत नाहीत. खबरदार, जर देवाशिवाय दुसरीकडे गेलात तर माझ्याशी गाठ. 24 तास नामस्मरण, 24 तास भजन करणारे जगद्गुरु तुकोबाराय. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्ने, पांडुरंग दिनरजनी हाची धंदा. नाही का? कितीतरी प्रमाण पाहता येतील. गोविंद असनी, गोविंद शैली वगैरे वगैरे. पण तरी तुकोबाराय आपल्या इंद्रियांवर सत्ता गाजवत असताना सांगतात, खबरदार देवाच्या नावाशिवाय दुसरं कोणाचं नाव घेतलं तर. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान. काय पिक्चरचं गाणं? हा नाही नाही. मग तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात थे धाव घेई राहे विठोबाचे पायी. सगळ्या इंद्रियांना देवाकडे वळवलं. इंद्रियांवर सत्ता. आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या इंद्रियांना जे आवडतं ते आम्ही पुरवतो, बरं का. बहुतेक बरं का, असंच आहे असं नाही, पण बहुतेक 90% तरी असंच आहे, असं त्याचा अर्थ. बहुतेक घरी कितीही आवडीने आमच्या माता भगिनींनी कोणतेही पदार्थ बनवू द्या, पण मला वाटतं हॉटेलचे पदार्थ जितके चविष्ट लागतात तितके घरचे लागत नाहीत. म्हटले बघा, मी बोललो नाही बरं, मला ऐकायला आलं कुठून तरी. लागत नाही. लागत असले तरी आवड मात्र हॉटेलच्या पदार्थांची असते, बरोबर.
असं म्हणतात बाहेरचं जास्त खाऊ नये माणसाने बाहेरचं, नाही का? खरं तर शास्त्राचंही मत आहे 2च ठिकाणी जेवण करता येतं, 2च ठिकाणी. कुठे कुठे? एक ढाब्यावर, धाब्यावर असं म्हणतो मी. कुठे जेवण करता येतं? पहिलं, पोटात भरपूर भूक आहे, आता आपल्याला खाल्ल्याशिवाय आपण जगूच शकत नाही, शास्त्र सांगतं तिथे नियम सगळे सोडून द्या. कारण आता शरीराला गरज आहे, तुम्ही नाही जगू शकत ना, कदाचित तुम्हाला मरावं लागणार आहे अन्नाशिवाय, मग कुठेही जेवलं तरी चालतं, शास्त्राचं पहिलं मत. आणि दुसरं मत, जिथे आपल्याविषयी प्रेम असेल, नाही का, जिथे प्रेम असेल तिथे माणसाने खुशाल पोटात भूक नसली तरी त्याच्या समाधानाकरता 2 घास त्याच्याकडे खाल्ले पाहिजेत, नाही का? सबसे ऊंची प्रेम सगाई आहे की नाही? भगवान परमात्म्याने विदुरा घरच्या भक्षुनी कण्या वगैरे वगैरे जाऊ द्या, कुठेही जेवण करू नये, कुठेही खाऊ नये. पण तरी बहुतेक धाव हॉटेलचेच पदार्थ खाण्याकरता का? घरच्या पदार्थांपेक्षा ते चविष्ट लागतात म्हटले, बरं का? आता ते का चविष्ट लागतात ते नाही सांगत, पण घरचे का लागत नाही ते सांगतो बा, बरं का? घरचे पदार्थ आमच्या माऊल्यांनी किती आवडीने भज्या बनवू द्या, गोड पदार्थ बनवू द्या, कोणतेही, पण ते घरचे तितके चविष्ट लागत नाहीत. का लागत नाहीत? तुम्ही बनवताना काही चुकतात. काय चुकतं तुमचं सांगू का? तेवढंच सांगतो पुढे सर, जास्त मनावर घेऊ नका तुम्ही. आमची माऊली, आमची भगिनी, आमची माता रोज सकाळी स्नान विधी आटोपल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी हात स्वच्छ धुते. स्नान विधी आटपून हात स्वच्छ धुतल्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणून तो चविष्ट लागत नाही. ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी, ज्यांना कळालं त्यांना सकाळी विचारून, जास्त नाही बोलत मी. विठाल विठाल विठाल. आपल्याबद्दल बोलायचं झालं तर आपली इंद्रिय जसं म्हणतील तसं आम्ही वागतो, आम्ही इंद्रियांच्या अधीन आहोत. पण संतांच्या बद्दल बोलायचं झालं तर इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियांवर सत्ता, समाजावर सत्ता. खरं सांगा, समाजावर सत्ता मिळवणं इतकं सोपं आहे? मला वाटतं ते संतांशिवाय दुसरं कोणालाच जमलं नाही जमलं. एखाद्याला वाटलंही माझी समाजावर सत्ता आहे तर तो त्याचा गैरसमज आहे, बरं का? गैरसमज आहे. माझ्यासारख्यालाही कधी कधी वाटतं काय सत्ता आहे आपली, 2 तास माणूस नाही हालू देत आपण कीर्तनातून. पण असं जर मला वाटत असेल तर मी स्वतःची गाडी घरी ठेवली पाहिजे, बसने प्रवास केला पाहिजे. बसने प्रवास करायचा म्हटलं की मग लक्षात येईल आपल्याला आपली समाजावर किती सत्ता आहे की नाही? तिथे कळतं आपल्याला. जागाच मिळत नाही, जागाच नाही उभं राहिलंय. माझा प्रयत्न असतो कोणीतरी ओळखीचं असेल, दिसतं एक जण ओळखीचं, मी पायाच्या बोटांवर उभा राहून त्यांना हात देतो, पण ते खिडकीतून बाहेर पाहतात. मी त्यांच्याकडे पाहायला लागलो की ते बाहेर पाहतात, आणि मी इकडे तिकडे शोधाशोध करायला लागलो की ते तिथून मग माझ्याकडे पाहतात. तेही ओळखतात, पण कदाचित मनातल्या मनात विचार करतात, काय कीर्तनाला चांगला उभा राहतो, आता 2 तास काय बिघडलं उभं राहायचं, आहे की नाही? समाजावर सत्ता मिळवणं इतकं सोपं नाही, पण संतांना ते जमलं. नवीन कीर्तनकार येऊ द्या, नवीन भागवतकार येऊ द्या, येणारा वक्ता महाराज आपल्या परिचित नसू द्या, नात्या गोत्यातले नसू द्या, काही संबंध नसू द्या, पण ज्या अर्थी धोतरवाले बुवा गावात आले त्या अर्थी किती आदरातिथ्य असतं. आता ज्यांच्याकडे मी फराळ केलं नाही का, मला धाकच होता, बरं का? खरंच सांगतो मी, कारण इतकी थंडी भरली, पण तिथे हातपाय धुतल्यावर मला खरंच समाधान वाटलं. वा, काय तत्परता आहे, गरम पाणी हातपाय धुण्याकरता. किती आदर करतात लोक. महाराज चहा घ्याल, दूध घ्याल, जेवणाकरताही पर्यायी व्यवस्था असते, बरं का? आज एकादशी, आज मी बोलणार नाही ते एकादशी असल्यामुळे, बाकीची आठवण देणार नाही, पण इतके पात्र असतात का पर्यायी व्यवस्था असते. तिखट असेल ते राहू द्या, दुसरं घ्या, आहे की नाही? मला वाटतं इतकं आदरातिथ्य एखाद्या नातेवाईकाचं केलं जात नाही, इतकं आदरातिथ्य येणाऱ्या महाराजांचं केलं जातं. कशामुळे? हा जो आदर आहे हा येणाऱ्या महाराजांचा नाही. मग ज्या अर्थी हे महाराज आपल्या गावात आले त्या अर्थी ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार मांडण्याकरता आले. विचार ज्ञानोबाराय तुकोबारायांचे मांडणार आहेत, म्हणून त्यांचा आदरातिथ्य. मला सांगा, आळंदीमध्ये आता आम्ही राहत असताना साधारण 5.5-6 वर्षापर्यंत आळंदीमध्ये मधुकरी मागण्याचा योग आला. अगदी दारात आवाज, घरात आवाज आल्याबरोबर हाताचं काम सोडायचं ना अगोदर, आणि गरम गरम भाकरी असेल, गरम गरम चपाती असेल, मधुकरी वाढायची. मला सांगा, खरंच समाजावर सत्ता आमची आहे? आम्हाला ओळखतात ते?
नाही. मधुकरी का वाढली जाते? ज्ञानोबरायांना आणि आमच्या घरचा नैवेद्य आम्ही समर्पित करतोय, ही सद्भावना आजही तिकडच्या लोकांच्या अंतःकरणात आहे. आणि म्हणून आदराने गरम जेवण ते त्या ठिकाणी मधुकरी म्हणून वाढलं जातं. समाजावर सत्ता आजही संतांचीच आहे. इंद्रियांवर सत्ता, समाजावर सत्ता, काळावर सत्ता. जगा काळ खाय, जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काळावर सत्ता आणि शेवटचं देवावर सत्ता, नाही का? देवावर सत्ता. तुकोबारांनी एकदा देवाला सांगितलं, देवा जास्त उड्या मारू नका. अरे आम्ही तुला देव म्हणतो म्हणून लोक देव म्हणतात. आमुची या भावे तुझं देवपण हे का विसरू न राहील असे. अरे आमच्यामुळे तुला देव पण आहे. तुम्हाला सांगू, सगळ्या जगाला आशीर्वाद देणारा परमात्मा आहे, पण तुकोबारांनी त्या परमात्म्यालाही आशीर्वाद देऊन टाकला. हा घे आमचा आशीर्वाद, नांद आमच्या भाग्याने. देवाला आशीर्वाद देऊन टाकला तुकोबारायांनी. सांगू, 2 मिनिटं रामायणात नेतो तुम्हाला. सगळ्या जगाला आशीर्वाद देणारा परमात्मा आहे. सगळ्या जगाला आशीर्वाद देतो तो परमात्मा. पण त्या परमात्म्याला सुद्धा आशीर्वाद देतात ते माझे जगद्गुरु तुकोबारा आहेत, ते आहेत संत. 2 मिनिटं भागवतातला फक्त स्पर्श करतो, त्याला सगळं सांगत नाही. शेवटच्या दिवशी आपण सुदामजींचं चरित्र ऐकतो की नाही? सुदामजींचा आदरात इथे गेल्यानंतर भगवान परमात्म्याने सुदामजींना बसवलं, बसवलं. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए. न घबराओ प्यारे. जाऊ दे, आपली वेळ होत चालली नाही का? बराबर में अपने सुदामा बिठाए. स्वतःच्या आसनावर सुदामजींना बसवलं. 16,108 सगळ्या पत्न्या परमात्म्याच्या दर्शन घ्यायला लागल्यात. आपण कथा ऐकतो ती मी सांगत नाही, फक्त स्पर्श करायचा मला की सगळे दर्शन घ्यायला लागले. सुदामजी म्हटले, आता एक काम करा, मी थकलो, आता बाकीच्यांना उद्या आशीर्वाद देऊ. म्हटले, एक काम करा, आजच सगळ्यांना आशीर्वाद द्या. सुदामजी म्हटले, मग एक पर्याय आहे. काय? आता मी एवढ्या सगळ्यांना आशीर्वाद देऊ शकत नाही, मी थकलोय. त्याच्यापेक्षा एक काम कर. काय? सगळ्या तुझ्या पत्न्या आहेत. म्हटले, हो. मग तू एकटा माझ्या पाया पड, तू एकटा पाया पड, मी तुला आशीर्वाद देतो. आणि तुला आशीर्वाद देणं म्हणजे या सगळ्या तुझ्या पत्नी असल्यामुळे, अर्धांगिनी असल्यामुळे अर्ध पुण्य आपोआप त्यांच्या वाट्याला जाईल. जगाचा बाप सुदामजींच्या चरणावर नतमस्तक होतो, नाही का? देवाला सुद्धा आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य हे फक्त संतांमध्ये आहे. आणि रामायणातला प्रसंग सांगत होतो, 2 मिनिटं शिल्लक आहे बरं का? मला वाटतं समाजावर संकट आलं की ते निवारण करणारं पात्र आहे परमात्मा. ऐका, समाजावर संकट आलं की ते निवारण करणारं पात्र म्हणजे परमात्मा आहे. रामायणाचा विचार केला तर प्रभू रामचंद्रजींनी ती संकट निवारण केली, पण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांवर ज्या वेळेला संकट आलं त्यावेळेला ते कोणी निवारण केलं? सांगता येईल? सांगता येईल ना आपल्याला? प्रत्येक गावामध्ये असतो तो बाबा. हा बरोबर, हनुमंतरायांनी, नाही का? माझ्या हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांवरची सगळी संकट निवारण केली. कितीतरी संकट आणि पूर्ण लिस्टच आहे, सगळं म्हणत नाही. पण आमच्या महाराज मंडळींच्या आग्रहास्तव तेवढं भजन म्हणतो, थांबतो 2च मिनिटात. तुम्ही टाळी वाजवण्याचं सहकार्य केलं तर बरं. आता नाही भजन म्हणताना. राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंत समय पछताएगा जब प्राण जाएंगे छोड़, जब प्राण जाएंगे छोड़. मी म्हणेल तुम्ही फक्त टाळी वाजवायची यांच्यासोबत. शब्द अगदी सोपेत, सगळ्यांना लक्षात येईल, अर्थ सांगायची गरज नाही. राम पे जब जब विपदा आई, राम पे जब जब. टाळी वाजवा, तुमची टाळी पण झाली की मी थांबेल. हो राम पे जब जब विपदा आई, कौन बना रखवाला, मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला. ओ बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, बजरंग बाला.
धरती पर देख लखन को जब रोने लगे रघुराई, सर जीवन ला करके लखन को, सर जीवन ला करके लखन को, हो न बचाने वाला मेरा बजरंग बाला। जय श्री राम बजरंग बाला, हो बजरंग बाला, मेरा बजरंग बाला। विभीषण का नाम हारे हनुमत से सहा न जाए, विभीषण का नाम हारे बजरंग से सहा न जाए। भक्ति कहते हैं जिसको ये सबको ज्ञान कराए, भरी सभा में चीर के छाती, भरी सभा में चीर के छाती को न दिखाने वाला मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला। जो हनुमान न होते न होती राम कहानी, जो हनुमान न होते न होती राम कहानी। श्री राम प्रभु की महिमा घर घर न बानी जाती, कहे पवन भक्ति का डंका, कहे पवन भक्ति का डंका कौन बजाने वाला मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, बजरंग बाला। बजरंग हनुमंतरायांनी ती संकट मी आवरलं बरं का, वेळ आपली संपली। हनुमंतरायांनी सगळी संकट प्रभू रामचंद्रांवरची निवारण केलीत। हनुमंतरायांना औषधे घ्यायला पाठवलं, हनुमंतरायांनी अख्खं मेडिकल उचलून आणलं का, सर जीवन ला कर के लखन को, जाऊ द्या। देवावर संकट येतं त्या वेळेला, आणि हनुमंतरायांसारखे जगद्गुरु तुकोबारायांसारखे महात्मे ते संकट निवारण करतात। देवावर सत्ता, समाजावर सत्ता म्हणून साधू मोठा, इंद्रियांवर सत्ता म्हणून साधू मोठा, काळावर सत्ता म्हणून साधू मोठा, आणि देवावर सत्ता म्हणून साधू मोठा। साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, कलियुगे विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा।